श्री स्वामी समर्थ. स्वामी म्हणतात, पाहून दुर्लक्ष करू नको. जसा पेढा कसाही किंवा कुठल्याही बाजूने खाल्ला तरी तो गोडच लागतो, त्याचप्रमाणे नामस्मरण हे कसेही किंवा कुठेही केले तरी ते स्वामींपर्यंत पोहोचतातच. त्यामुळे तुम्ही जिथे कुठेही असाल, एकदा श्री स्वामी समर्थ असे म्हणा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ महाराज की जय असं जरूर टाईप करा. स्वामी सांगतात, या मतलबी युगात तू जगत आहे. इथे खरा माणूस झुरतो आणि खोटा माणूस मिरवतो, पण लक्षात असू द्या, एक दिवस कर्माचा हिशोब नक्की होतो. व्यक्ती सत्य बोलत असेल अथवा व्यक्ती असत्य बोलत असेल, त्याला त्याच्या पापांचा किंवा वाईट कर्मांचा सगळं हिशोब इथेच द्यावा लागणार. प्रेमाने जोडलेली 4 माणसं व त्यासाठी लागणारे 2 गोड शब्द हे वैभव ज्याजवळ असते तो खरा श्रीमंत व्यक्ती असतो. दुसऱ्याचं सुख हसून बघितलं की आपलं दुःख हे देव हळूहळू कमी करायला सुरुवात करतो. शब्दांची निवड चुकली की वाक्य बिघडतं आणि माणसाची निवड चुकलं की आयुष्य. ज्या व्यक्तीला आयुष्यात कुठले माणसे जवळ असावे व कुठले हे आपल्या आयुष्याच्या जवळपासही नसावे हे कळतं, तो व्यक्ती आयुष्यात नेहमी सुखी असतो. आपलं आयुष्य हे दुसऱ्यांच्या आयुष्याची दुसऱ्यांच्या तुलनेत घालवणं हे पूर्णपणे मूर्खपणा आहे. प्रत्येकाजवळ प्रत्येक गोष्ट नसते, तर काही जवळ जी गोष्ट असते त्याची किंमत त्याला कळत नाही. आपण जर पैशाने जरी श्रीमंत नसलो किंवा मोठे नसलो तरी सुखाने मात्र नक्की मोठे व श्रीमंत आहोत. जर तुमच्या इच्छा वाढण्याऐवजी तुम्ही तुमच्या क्षमता विकास केल्या तर आयुष्यात तुम्हाला सर्व काही मिळायला सुरुवात होते. स्वामी सांगतात, आज या संदेशाला 18 मिनिटापर्यंत जो सच्चा स्वामी भक्त ऐकून बघेल, त्याच्या जीवनात नक्की एक मोठा चमत्कार त्याला पाहायला मिळेल. असं केल्याने कोणी नाराज होईल किंवा तसं केल्याने कोणी नाराज होईल याचा आपण कितीही विचार केला तरी, आपण किती लोकांचे मन जपण्याचा प्रयत्न केला, पण आपलं मन समजून घेणार हे कोणी नसतं. स्वामी सांगतात, लोकांचा विचार करू नका, तुम्ही तुमचे मन जपा, म्हणजे लोक आपणे आप त्यांचे मन जपतील. लोक तर चांगल्याला सुद्धा व वाईटाला सुद्धा नाव ठेवतात. वाईटाला वाईटच म्हणतात आणि चांगल्याला वाईटच म्हणतात. लोकांचं तर कामच आहे बोलणं, फक्त आपला आपल्या कर्मावरती विश्वास हवा. स्वामी बोलतात, नित्य माझी सेवा कर, तुला प्रत्येक वेळेला साथ मी स्वतः देईल. प्रत्येक अडचणीतून तुला बाहेर मी स्वतः काढेल. फक्त श्री स्वामी समर्थ नामावरती तू विश्वास ठेव. भावनांच्या तव्यावर स्वार्थाची पोळी भाजून घेणारी माणसं आपली कधी नसतात, कारण नात्याचे पाणवठे त्यांना फक्त तहान लागल्यावरच दिसतात. हक्क गाजवण्याच्या अगोदर नात्याची कर्तव्य पार पाडायला शिका, तेव्हा त्याला हक्काला किंमत राहते. स्वामी सांगतात, खूप विचार करून एक दिवस नशिबाला विचारलं की तू सगळ्यांना एवढं दुःख का देतो, तेव्हा नशिबानेही हसून उत्तर दिलं की मी देताना तर सगळ्यांना खूपच सुखच देतो, पण सगळेच एकमेकांचं सुख बघतात व जळतात आणि त्यांना पाहून ते स्वतः नाराज होतात, त्यात माझा काय दोष. वेळ काढून ऐकणं किंवा वेळ काढून बोलणं व वेळ घालवण्यासाठी बोलणं यात खूप जास्त फरक असतो. आणि एकदा का हा फरक ओळखता आला किंवा समजायला लागला की व्यक्ती त्याचा वेळ योग्य ठिकाणी द्यायला सुरुवात करतो. स्वामी सांगतात, बाळा, मी तुला त्रास देणाऱ्यामध्ये नाही तर त्रास सहन करणाऱ्यामध्ये पाठवलं आहे, आणि मी नेहमी त्रास देणाऱ्यालाच नाही तर त्रास सहन करणाऱ्याच्या पाठीशी उभं असतो. तुला तुझ्या आयुष्यात सध्या खूप त्रास होत आहे, मला माहिती आहे. तू काळजी करू नको, फक्त विश्वास ठेव, सर्व काही ठीक होईल. होय, तुझ्याबद्दल विचार करत होता ते सर्व आता तुझ्या मनाप्रमाणे मी लवकरच करणार आहे. प्रतीक ह्या त्या व्यक्तीचं असतं जी व्यक्ती आपल्या फार जवळची व आपल्या मनाच्या फार जवळीक असते. आयुष्यात एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, जगासमोर दाखवणं आणि मुळात चांगलं असणं यात जमीन आसमानाचा फरक असू शकतो. आपण चांगलं आहो हे दाखवण्याची गरज नाही आणि आपण चांगलेच आहो हे कोणाला दाखवण्याची गरज पडत सुद्धा नाही. स्वामी बोलतात,
जगणं खूप सुंदर आहे. सतत सतत रुसू नका. अरे, एक फूल उमगलं नाही म्हणून त्या रोपाला तोडू नका. सगळं काही मनासारखं होतं असं नाही, पण जेव्हा मनासारखं झालं होतं ते दिवस विसरू नका. सुटतात काही हात न कळत, पण जे हात आहेत सोबत त्यांना कधी सोडू नका. हे वाईट दिवस नक्की सरतील, तुम्ही मात्र सहन करणं विसरू नका. आपल्यासोबत असणारी माणसं जगायला शिकवतात, तर आपल्याला सोडून जाणारी पुढे कसं जगायचं याबद्दल शिकवतात. म्हणून माणसाचे महत्त्व आयुष्य हे भर असते. आयुष्यामध्ये आपण जसं वागतो पुढचाही तसाच आपल्यासोबत वागतो. एक गोष्ट विचार करण्यासारखी आहे की आपल्याला जे मिळवायचंय ते आपण नक्की मिळवू. माणूस गरिबीमुळे किंवा पैसा नसल्यामुळे कधी खचत नसतो, तर माणूस तेव्हा खचून जातो जेव्हा काही आपले लोक आपले असून सुद्धा क्षणाक्षणाला परकेपणाची जाणीव करून देऊ लागतात. संकटात कितीही असाल तर स्वामींचे नाव घ्या. अडचणीत योग्य मार्ग भेटत नसेल तर श्री स्वामी समर्थ महाराजांच्या अक्कलकोटची धाव घ्या. प्रत्येक वेळेला कितीही जगले कोणासाठी तरी कोणालाही त्याची कदर राहत नाही. एकदा जगून पहा स्वतःसाठी, सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे होत राहील. अत्यंत महागडी व न परवडणारी वस्तू म्हणजे आपण आपलं शरीर बनवलंय. आपलं शरीर हे अशी वस्तू आहे जे आपल्याला एकदा का नुकसानात चालली की परवडत नाही. शरीर पैशाने वापस येऊ शकत नसते, त्यामुळे शरीराकडे लक्ष देणे अत्यंत गरजेचे आहे. सुख आणि वय या दोघांचे कधी पलटता येत नाही, कारण खूप मेहनत करून सुखाला घरी घेऊन आलो तर वय नाराज होऊन निघून गेलेलं असतं. आयुष्यात कुणाच्या नादात किंवा वादात पडण्यापेक्षा एखाद्या अशा गोष्टीत पडा ज्यामध्ये तुमची प्रगती होईल. लक्षात घ्या, आयुष्यात प्रगतीचा मार्ग नेहमी आपल्याला मोकळा असतो, फक्त प्रयत्न आपल्याला करावे लागतात. भविष्यात काय कमी पडणार आहे हे कुणाला माहिती नसतं. भविष्यात आपल्यासोबत काय घडणार आहे हे कुणाला माहिती नसतं, अगदी त्या ज्योतिषाला सुद्धा. आणि त्या ज्योतिषाला जर खरंच भविष्य कळलं असतं तर जगातल्या सगळ्या श्रीमंत माणसांच्या यादीत एक तरी ज्योतिषी हा नक्की असता. सोबतच तो आजकाल भिक्षा मागत नसता. त्यांच्या आयुष्यात जे संकटे आहेत ते संकटे कधी आलीच नसती. ते संकट येण्याचे आणि त्या गोष्टी न होण्याचं सर्वात मोठं कारण म्हणजे त्याला भविष्य वगैरे काही कळतच नाही. स्वामी सांगतात, बऱ्याच लोकांना वाटतं की सर्व काही तुमच्या मनाविरुद्ध होतंय, तेव्हा एक गोष्ट लक्षात ठेवा, आपल्याला किती सुखी राहायचंय यापेक्षा आपल्यामुळे किती जण सुखी राहतात हे फार महत्वाची गोष्ट आहे. स्वामी सांगतात, जो दिसण्यावर जातो तो हमखास फसतो. जो डोळ्यातील भाव ओळखतो तो मन जिंकतो, पण जे मनातील भाव ओळखून शब्दातील भावना समजतो तो मन जिंकून कायम हृदयात राहतो. काळजी करू नका, कारण स्वामी आपल्यासोबत सदैव आहेत. स्वामी आपल्या सदैव पाठीशी उभे आहेत. आपला त्यांच्यावरती डोळे बंद करून विश्वास हवा, कारण स्वामीच आपली प्रत्येक वेळेला साथ देतील. एक गोष्ट लक्षात ठेवा, आपलं सुद्धा चांगलं होईल, कारण स्वामींना माहिती आहे की आपण कधी कुणाचं वाईट केलंच नाही. वेळ सोडून द्या, जगात कोणी अचूक न्यायाधीश नाही, कारण वेळ चांगली असेल तर सगळे आपले असतात आणि वेळ ही खराब असेल तर आपले पण परके होतात. वेळच माणसाला आपल्या व परक्यांची ओळख करून देते. अहंकार कोणाला कधी चुकलेला नाही, त्याचे पण दोन चेहरे असतात, एक तर स्वाभिमान आणि दुसरा गर्व. अहंकारावरून रूपांतर जेव्हा स्वाभिमानात होतं तेव्हा कर्तृत्व जन्माला येतं, आणि तेव्हा ते गर्वाचं रूप धारण करतो, तेव्हा तो फक्त विनाशाला आमंत्रण देतो. स्वामी सांगतात, चुकीचं वागणाऱ्याला एक वेळ चुकीची जाणीव करून द्यावी. कदाचित तो आपली चूक सुधारून चांगला वागू लागेल, मात्र गद्दारी करणाऱ्याला कधीच माफी देऊ नका, कारण तो एक ना एक दिवस पाठीत खंजीर खुपसविल्याशिवाय राहणार नाही. लक्षात घ्या, ज्या भक्ताला श्री स्वामी समर्थ नामाचे सामर्थ्य प्राप्त होते त्याला आयुष्यात कुठल्याच गोष्टीची आधार किंवा गरज पडत नाही. चुकामागील कारण जाणून घ्या. बहुतेक चुका परिस्थितीमुळे होतात. आयुष्यात संकटे आहेत हे नेहमी लक्षात ठेवा. जो आपण दुसऱ्यांना देतो तो आपल्याला परत मिळतो, मग ते आनंद असो वा असो अथवा प्रेम. परिस्थिती कशीही असू द्या, फक्त चेहऱ्यावर शांतता आणि अंगात संयम ठेवा. परिस्थिती पुढे झुकल्याशिवाय आपल्याला काहीही मिळणार नाही. असामान्य माणसाची 3 लक्षणे असतात.
तो चुकीचे काम करत नसल्याने त्याला चिंता नसते, त्याकडे ठाम विचार असल्याने त्याला मनात गोंधळ निर्माण होत नाही आणि तो प्रामाणिक असल्याने त्याला कुठल्याच गोष्टीचं भय अथवा भीती वाटत नाही. चुकीचं वागणाऱ्याला एक वेळ चुकीची जाणीव करून द्यावी, कारण एखादा व्यक्ती चुकीची जाणीव झाल्यानंतर आपली चूक सुधारण्याचा प्रयत्न करतो. स्वामी सांगतात, जी माणसं सुद्धा समजून घेत नाहीत अशी व्यक्ती आयुष्यात पुढे जाऊ शकत नाही. स्वतःवरती विश्वास ठेवा आणि स्वामी नामाचा जप करा, कारण स्वामी प्रत्येक वेळेला आपली साथ देतात आणि स्वामी प्रत्येक संकटात आपली मदत नक्की करतात. स्वामीवरती जर तुमचा विश्वास असेल तर या गोष्टी तुम्हाला नक्की माहिती असतील की स्वामी कधीच आपली साथ सोडत नाहीत. स्वामी तर प्रत्येक वेळेला आपली मदत ही करत असतात. फक्त श्री स्वामी समर्थ महाराजांवरती आपला पूर्ण विश्वास असायला हवा. जेव्हा आपला स्वामी समर्थ महाराजांवरती विश्वास असतो तेव्हा आपल्याला काळजी करण्याची गरज नसते. फक्त श्री स्वामी समर्थ या नामाचा जप करण्याची गरज आपल्याला राहते. श्री स्वामी समर्थांवरती विश्वास ठेवा. आपण कुणासाठी कधीच काही नसतो किंवा कधी फार महत्वाचे नसतो. महत्व येते ते आपल्या बोलण्याने किंवा आपल्या कामाने. कुणाचं काम जर आपल्याकडं अडत असेल तर तो आपल्याला नक्की महत्व देण्यास सुरुवात करतो. एखादा व्यक्ती ज्याला त्याच्या आयुष्यात खूप अडचणी आहेत आणि तुमच्यामुळे त्या दूर होऊ शकतात तर तो नक्कीच तुम्हाला पूर्ण महत्व द्यायला सुरुवात करेल. असलं नातं नसतं जो आयुष्यभर टिकून राहतं. स्वामी सांगतात, दुखवलेलं मन, रिकामा खिसा आणि अपमान हे 3 जगातील सर्वश्रेष्ठ शिक्षक आहेत. जगता जगता एक गोष्ट कायम आठवण ठेवायची, प्रत्येकाच्या आयुष्यात संकटे असतात. प्रत्येकाला त्यापासून मोकळं होण्याची इच्छा असते. प्रत्येक व्यक्ती प्रयत्न हा करत असतो. संकटातून जर मोकळं व्हायचंच असेल तर आपल्याला प्रयत्न हे फार करावे लागतात. असलेल्या परिस्थितीत सुखाने जगायची सवय लागली की नसलेल्या गोष्टीचं दुःख हे जाणवत नाही. दुःख भोगणारा पुढे जाऊन सुखी राहू शकतो, पण दुःख देणारा कधीही सुखी राहू शकत नाही. त्याच्यासोबत नेहमी राहा ज्याची वेळ खराब आहे, परंतु त्याच्यापासून नेहमी दूर जायचं ज्याची नियत खराब आहे. कधी कोणाच्या डोळ्यामध्ये पाणी येऊ देऊ नका. हसवता नाही आलं तर अश्रूंचे कारण होऊ नका. आहारात सत्व, वागण्यात तत्व, बोलण्यात ममत्व हे असणे अत्यंत गरजेचे आहे. संयम ठेवा. आयुष्यामध्ये एक गोष्ट कायम लक्षात असू द्या, संयम असले तर सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे होतं. जोपर्यंत मनाला आशेचे पंख आहे, अंतकरणाला जिद्दी आहे, डोळ्यासमोर खुले आकाश आहे, साथ स्वामींची आहे, तेव्हा काळजी करण्याची गरज कशाची आहे. आयुष्याच्या वाटेवर खूप काटे येतात, मात्र स्वामी आपली साथ देतात. सांभाळून चला, कारण कौतुकाच्या पुलाखाली मतलबाची नदी नेहमी वाहत असते. फक्त निमित्तच आपलं असतं, बाकी सर्व तर आधीपासून ठरलेलं असतं. निमित्त असते प्रत्येक गोष्टीचं. स्वामी प्रत्येक वेळेला आपली साथ देतात. स्वामी सांगतात, मी सदैव तुमच्या सोबत आहे, फक्त विश्वास ठेवा. मित्र खूप भेटतात आयुष्यात, पण जो आपली साथ कायम देतो तो कधीही मिळणार नाही. असा मित्र सर्वश्रेष्ठ असतो. अशा मित्राची साथ कधीही सोडू नका. दरवाजावर शुभ लाभ लिहून काहीही होणार नाही. विचार शुभ ठेवा, लाभच लाभ होतील. मनाला साफ ठेवा, त्याला सर्व काही गोष्टी माफ होतील. कामासाठी पोट हे नेहमी असतं असे म्हणतात. लक्षात घ्या, जर कोणाला पोट नसतं तर कुणी काम केलंच नसतं. देवाने एक गोष्ट खूप चांगली केली आहे की प्रत्येकाला त्याच्यासारखं त्याने एक वरदान दिलं आहे की त्याला जे करायचंय तो करू शकतो. फक्त मेहनत करण्याची जिद्द आणि प्रयत्न न सोडणे या 2 गोष्टी जर त्याच्या अंगात असतील तर तो सर्व काही करू शकतो. खूप विचार करून एक दिवस नशीब असतं जे आपल्याला स्वतः सांगतं की जर तू मेहनत केली असती तर मी तुला साथ 100% दिली असती. नशिबावर विश्वास ठेवा, कारण ते आपली साथ कधीही सोडत नाही. ज्याचा नशिबावरती विश्वास असतो त्याला प्रत्येक वेळेला मदत देव नक्की करतो. नशिबावरती फक्त विश्वास ठेवून चालत नाही, तर आपल्या कष्टावरती सुद्धा आपला तेवढाच विश्वास हवा. कष्ट तुम्ही करून तर बघा, देव सुद्धा तुमची साथ देईल. आदर हा कधी वयाचा नाही तर विचारांचा केला जातो.
वय वाढलंय म्हणून विचार चांगले असतील याची खात्री देता येत नाही आणि कमी वय आहे म्हणून विचार वाईट असतील असे ठामपणे सांगता येत नाही. ज्यावेळी तुम्हाला बघताच समोरची व्यक्ती नम्रपणे ओळख दाखवते किंवा नमस्कार करते त्यावेळी समजून जा की जगातील सगळ्यात मोठी श्रीमंत व्यक्ती ते तुम्ही स्वतः आहात आणि तुमची श्रीमंती म्हणजे तुम्ही कमावलेली माणसे आहेत. स्वामी सांगतात, मिठाच्या बरणीला कधी मुंग्या लागत नाही, पण साखरेचा एक जरी दाणा असला तरी त्याला मुंग्या लागतात. माणसाचंही तसंच असतं. गोडवा जिभेवर असेल तर लगेच सारे जवळ धावून येतील, पण मिठासारखा खारटपणा असेल तर कोणी जवळ येणार नाही. वेळ निघून गेल्यावर सुचलेला विचार आणि पीक जळून गेल्यावर पडलेला पाऊस यांची किंमत जवळपास सारखीच असते. पैसे दान करावे असे काही नाही. पैसे दान करण्याइतपत काहीच परिस्थिती नसते, पण कुणासाठी वेळ देणे, कुणाला चांगले मार्गदर्शन करणे, कुटुंबातील कर्तव्य पार पाडणे, कुणाला आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करणे, कुणाला मदत करणे, भुकेलेल्या आणि गरजू व्यक्तीला अन्न खाऊ घालणे, हे आपल्याला जमेल तेवढे दान वाढवून देतात. आयुष्यात फक्त पैशाचे दान करावा असं काहीही नसते. स्वामी सांगतात, आपल्या जवळचे जे आहेत त्यात समाधानी राहायला शिका, कारण जास्त प्रकाश देखील माणसाला आंधळी बनवतो. लक्षात घ्या, आयुष्यात संकटे प्रत्येकाच्या आहेत. स्वामी सांगतात, छोट्या छोट्या गोष्टीचं टेन्शन लोक घेतात जे प्रामाणिक असतात. बेईमान लोकांना काहीच फरक पडत नाही, कारण ते निर्लज्ज असतात. वर्षभरातून एकदा येणाऱ्या लक्ष्मीच्या मुहूर्तावर पूजन करण्यासाठी सर्वांची धडपड असते, पण आयुष्यभरासाठी आपल्याला जी व्यक्ती साथ देते म्हणजे आपला कुटुंब, आपला परिवार, त्यांची कोणाला कदर नसते. जीवनामध्ये कोणाच्या पण मागे धावू नका. तुमची किंमत शून्य होईल, कारण तुम्ही ज्याच्या मागे धावतात व त्याच्या नजरेत तुमची किंमत तो शून्य करून टाकतो. स्वामी सांगतात, आयुष्यात परिस्थितीला लागलेली नजर कष्टाने काढावी लागते आणि ते कष्ट करण्यासाठी जिद्द व चिकाटी असणे आवश्यक असते. स्वामी सांगतात, जुन्या आठवणी राहिल्या तर फक्त त्रास होईल. नव्याने सुरुवात केली की प्रत्येक क्षण हा खास होईल. स्वामी सांगतात, जीवनाची खरी सुरुवात तेव्हा होते जेव्हा तुम्ही घाबरलेले सोडून देता. घाबरणे सोडून दिलं की खूप फरक पडतो. स्वामी या नावात एक ताकद आहे. सगळ्या संकटांना भेटण्याची हिंमत आहे. जगण्याची जिद्द आणि स्वामी भक्त असल्याने आपल्या आयुष्याला किंमत आहे. कुठेच एवढा आनंद मिळत नाही जेवढा आनंद स्वामींच्या दरबारात गेल्यावर मिळतो. प्रयत्न सोडू नका. सुरुवात नेहमी कठीण असते, पण त्यानंतर आपल्याला यश हे नक्की मिळतं. स्वामी सांगतात, एक गोष्ट लक्षात असू द्या, प्रयत्न सोडू नका. सुरुवात कितीही कठीण का असेना, यश मात्र आनंददायक असेल. तुम्हाला कितीही त्रास होऊ द्या, प्रयत्न करणे थांबवू नका. उगीच विनाकारण कोण पुढे कुणाच्या आयुष्यात येत नाही. आयुष्याच्या पानावर प्राबल्याने त्याची नोंद अगोदर करून ठेवलेली असते. स्वामी सांगतात, ट्रस्ट द प्रोसेस. जे होत आहे त्यावरती विश्वास ठेवा, कारण सर्व काही चांगलं होणार आहे. फिरण्यासाठी खूप ठिकाण आहे, पण स्वामी भक्तांना अक्कलकोट शिवाय कुठे फिरण्याची इच्छा होत नसते. स्वामी सांगतात, आयुष्य आनंदी ठेवायची असेल तर स्वाद वाद या दोन्ही गोष्टी त्याग केल्या पाहिजे. आज तुझ्या सर्व इच्छा पूर्ण होणार आहे. फक्त एकदा श्री स्वामी समर्थ असं जरूर टाईप करा. लोक म्हणतात, पहिल्यासारखे दिवस आता राहिले नाही. खरं तर दिवस तेच आहेत. आता लोकच पहिल्यासारखे राहिलेले नाही. खोटं बोलणं आणि खोटं वागणं हे क्रेडिट कार्ड सारखं असतं. आज वातावरणात आनंद मिळतो, पण कालांतराने आपल्याला त्याची किंमत चुकवावी लागेल. नाती फक्त रक्ताचीच असतात असं नाही. नात्यात जाणीव महत्वाची असते. जाणीव असेल तरी परकी. माणसं सुद्धा आपली व्हायला वेळ लागत नाही. विश्वास हा ठरवून केला जातो, तो कधी चुकून होत नसतो. विश्वासघात सुद्धा तसाच होतो. प्रत्येक गोष्टीत काही ना काही तथ्य असते. स्वामी आपली साथ प्रत्येक वेळेला देतात, फक्त त्यांच्यावरती आपला पूर्ण विश्वास असणे तेवढे गरजेचे असते. स्वतः जगून दुसऱ्याला जगू देणं म्हणजे स्वानुभूती आणि माणुसकी शिकवून माणसासारखे वागणे म्हणजे अनुभूती. स्वामी सांगतात, जी माणसं आपली चौकशी करतात ती माणसं आपल्या जवळची असतात, आणि जी माणसं आपल्या चौकशा करतात ती माणसं कधी आपली नसतात. आयुष्यात एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, आनंदी दिसणाऱ्या व्यक्तींना
दुःख नसते असं नाही, फक्त त्यांना दुःखाशी दोन हात करण्याची जी कला असते ते प्रारंगत जमलेली असते. मला काही सत्य आधीच माहिती होते, फक्त बघायचं होतं की कोणते लोक आपल्याला खोटं बोलतात आणि कोणते खरे. बऱ्याच लोकांना वाटतं खोट्यांच्या बैठकीत आपण खरं बोलणार तर फसणार, पण ते असं काहीही नसतं. लोक रंग दाखवतात, आपण ते आठवणीने रंगपेटी भरून ठेवायची आणि आपली वेळ आल्यावर त्यांना थोबाड रंगवायचं. स्वामी सांगतात, दुःखात फक्त एक बोट अश्रू पुसते आणि आनंदात 10 बोटी एकत्र येऊन उजव्या डाव्या हाताने टाळ्या वाजवतात. आयुष्यात संकटे येतात, दुसऱ्याच्या कुटुंबाबद्दल आपण फार विचार करायचा नसतो. फक्त आपल्यावर जर काही संकट आले, काही मार्ग मिळत नसेल तर त्यांचा आपल्याला मार्ग शोधायचा असतो. कधी कधी माणसाला त्याचा प्रामाणिकपणा आणि साधा स्वभाव हा खूप महागात पडतो. कधी मरायचा विचार आला तर हॉस्पिटलमध्ये जाऊन बघा, लोक जगण्यासाठी काय काय नाही करतात. माणूस भ्रमात जगत असतो की हा माझा आहे, तो माझा आहे. खरं तर तुमची वेळ असते, जर ती चांगली असेल तर सर्वच तुमचे, नाहीतर कोणीही तुमचं नाही. संकट येतात त्यांचा सामना करा. स्वामी सांगतात, संकटांना घाबरणार तर पुढे कसे जाणार. एक गोष्ट आहे, कायम लक्षात ठेवून बघा, काही गोष्टी ह्या आपल्याला चांगल्या असतात, काही गोष्टी या सोडून द्यायच्या असतात. सगळ्या धरून ठेवल्या की पसारा होतो, गोष्टीचाही आणि आयुष्याचाही. स्वतःचा साधेपणा टिकवा, एक दिवस तो साधेपणा तुमचा ब्रँड बनेल. काही वेळा आयुष्यात आपल्याला त्रास होणं गरजेचं असतं. आपण वाईट आहोत म्हणून नाही, तर आपण कुठे चांगलं वागलं आणि कुठे चांगलं वागवण्याचं थांबवायचं होतं हे समजावं म्हणून. समजूतदारपणा आणि शांतता हे वयावर नाही, तर आयुष्यात आलेल्या अनुभवांवर अवलंबून असतात. खिचडी जर भांड्यात शिजली तर आजारी माणसालाही बरं करतं, पण जर तीच खिचडी एखाद्याच्या डोळ्यात शिजली तर चांगल्या माणसालाही आजारी पाडतंय. संयम ठेवा, ज्यांनी तुझं नशीब लिहिलंय तो ब्रह्मांडातील सर्वात मोठा लेखक आहे, श्री स्वामी समर्थ आहे. मग त्यांना काही विशेष लिहायचं असेल असं सांगायची गरज नाही. ते जे काही तुझ्या नशिबात लिहितील ते सर्व चांगलं असेल. ना कोणासाठी झुरायचं, ना कोणासाठी रडायचं. स्वामीवरती विश्वास ठेवायचा, सर्व काही आपल्या मनासारखं व्हायचं. जसा तडा गेलेला आरसा आपण घरात ठेवत नाही, आपल्या विश्वासाला तडा गेलेल्या लोकांना सुद्धा आयुष्यात ठेवायचं नाही. आनंद आपल्याला होतो, आपला आनंद आणि दुःख आपल्यावर अवलंबून असतो, इतरांवर नाही. कारण त्यांच्यासाठी आपण कसे वागतो, कसे राहतो हे महत्वाचं असतं. घर फोडणारे आपले असतात, बाहेरच्यांना काय माहीत कोणती भिंत नाजूक आहे. जगायला जास्त खर्च नाही लागत, फक्त स्वतःवरती विश्वास आणि आपल्या कर्म करताना त्यात चांगली मेहनत घेणं अत्यंत गरजेचं असतं. एकीकडे जिवंत माणसाची मन दुखवायची आणि दुसरीकडे मेलेल्या माणसांना चांगले चांगले भाजे पक्वाने खाऊ घालायला ठेवायची आणि त्यांचे नाव घेत रडत बसायचे. हा न्याय आपल्याला आयुष्यभरासाठी मागे आणू शकतो. जिवंत माणसाची जर काळजी घ्यायला शिकाल तर आयुष्यात नेहमी फायद्यात राहाल. स्वतःवरती विश्वास ठेवाल तर सर्व काही तुमच्या मनामध्ये जे आहे त्याप्रमाणे होईल. फक्त स्वामी समर्थांवरती विश्वास ठेवा. स्वामी प्रत्येक संकटात आपली साथ नक्की देतात. श्री स्वामी समर्थांवरती विश्वास ठेवून तर बघा, आयुष्यातील प्रत्येक संकट स्वामी स्वतः दूर करतील. श्री स्वामी समर्थ महाराजांचे नामस्मरण जो व्यक्ती करतो त्याला काळजी करण्याची गरज नाही, कारण स्वामी तर प्रत्येक वेळेला त्याची साथ देत असतात. संकट समयी स्वामींनी त्याची मदत केली आहे आणि स्वामीच कायम त्यांची मदत करतात. श्री स्वामी समर्थांवरती तुमचा विश्वास असणे सुद्धा गरजेचे आहे, कारण जेव्हा स्वामीवरती विश्वास असतो तेव्हा सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे होते आणि जेव्हा स्वामी नावावर विश्वास ठेवाल तेव्हा स्वामी स्वतः तुमची मदत करतात. संकटात असताना स्वामी समर्थ महाराजांचे नाव घ्या. तुम्हाला योग्य मार्ग भेटत नसेल तर अक्कलकोटची धाव घ्या. प्रत्येक वेळेला काही मनाप्रमाणे होत नसेल तर श्री स्वामी समर्थ नावाचे नाव घ्या. संकटात असाल तर श्री स्वामी समर्थ म्हणा. प्रत्येक वेळेला अडचणीच्या बाहेर स्वतः श्री स्वामी समर्थ काढतील. विश्वास ठेवा स्वामीवरती आणि स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणावरती, कारण स्वामी आपली साथ नक्की देतात. प्रत्येक वेळेला स्वामींनी आपली साथ दिलेली आहे आणि प्रत्येक वेळेला स्वामीच आपली साथ देतात. संकटात असताना स्वामी आपली मदत नक्की करतात. फक्त श्री स्वामी समर्थ
या नामावरती आपला विश्वास असणे अत्यंत गरजेचे आहे. सर्व काही आपल्या मनाप्रमाणे त्या दिवशीपासून होण्यास सुरुवात होते, ज्या दिवशी आपण श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नावावरती विश्वास ठेवायला शिकतो. स्वामी नामावरती जेव्हा विश्वास ठेवून आपण आपले प्रयत्न करतो, तेव्हा सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे गोष्टी व्हायला सुरुवात होतात. स्वामी भक्तांनो, वाईट वेळेत कधी साथ न देणारे लोक वेळ निघून गेल्यावर म्हणतात की मला सांगायचं ना, मी आलो असतो. असे म्हणणारे लोक कधी मदतीचे ढोंगच करतात, पण कधीच ते येणार नाहीत हे मात्र नक्की असतं. कधी कोणाला कमी समजण्याची चूक करू नका, कारण दिवस 24 तासानंतर बदलतो, पण वेळ सेकंदात बदलते. मोठा माणूस तोच असतो जो आपल्याबरोबर असणाऱ्याला मोठं करण्याचा विश्वास ठेवतो. फिरण्यासाठी खूप ठिकाण आहेत, पण तुम्ही अशा ठिकाणावर जा जिथे तुम्हाला प्रत्येक गोष्टीची जाणीव होत असेल. आपल्या कर्मानुसार मिळत असतं. याचा अर्थ आपण गरीब किंवा श्रीमंत राहू याच्याशी नाही. आपले जसे कर्म असतात त्याप्रमाणे आपल्याला मार्ग मिळत असतो. स्वतः स्वामी आपली मदत करतात. फक्त श्री स्वामी समर्थांवरती आपला विश्वास असायला हवा. संकट समयी फक्त स्वामी मदत करतात. संकटातून बाहेर काढण्याचं काम सुद्धा स्वामी करतात. एक गोष्ट लक्षात ठेवा, इथं कर्माने भाग्य बदलता येतं. कर्म जर चांगले असतील तर नशिबात जे नसेल तेही मिळवता येतं. कोणी नावे ठेवली तर थांबायचं नसतं. आपण आपलं चांगलं काम करायचं असतं. स्वामी देतील ना आपली साथ, या गोष्टीवरती विश्वास ठेवायचा असतो. स्वामी प्रत्येक वेळेला आपली मदत करत असतात. फक्त स्वामीवरती विश्वास ठेवून आपले काम हे नेहमी करायचे असतात. स्वामी प्रत्येक संकटात आपल्याला मार्ग दाखवत असतात. स्वामी प्रत्येक वेळेला आपली मदत हे करत असतात. फक्त स्वामीवरती विश्वास ठेवून पुढे जाणे हा आपल्या जीवनाचा एक योग्य मार्ग असू शकतो. स्वामी नामाचा जप केल्याने सर्व संकटे दूर होतात. फक्त श्री स्वामी समर्थ या नामावरती आपला विश्वास असायला हवा. संकटात कोण आपल्या सोबत असतो अथवा कोण आपल्या सोबत नसतो यापेक्षा संकट किती मोठं आहे आणि आपण त्याला तोंड कसं देतोय हे महत्त्वाचं असतं. स्वामी आपली मदत कायम करतात. फक्त आपण सच्च्या नामानं श्री स्वामी समर्थांचं नाव घ्यायचं असतं. आपले कर्म नेहमी चांगले ठेवण्याचा प्रयत्न करा, कारण कर्मानेच माणसाला त्याचं फळ मिळतं. आयुष्यात चांगल्या गोष्टी होणार की वाईट या त्याच्या कर्माने ठरल्या जातात. स्वामी सांगतात, बऱ्याच लोकांना वाटतं की संकट कोणालाही येतात, पण असं नाही. संकट त्या व्यक्तीलाच येतात जो काहीतरी नवीन करण्याचा व पुढे जाण्याचा प्रयत्न करतो. स्वामी मार्गात येण्यासाठी पूर्वजन्माची पुण्याई लागते. आपण खूप भाग्यवान आहोत, स्वामी मार्ग मिळाला. स्वामी सांगतात, योग्य वेळ येऊ दे. जगात कुठलीही गोष्ट विनाकारण कधी घडत नसते. संकट समयी स्वामी नाम घेतले तर सर्व काही आपल्या मनाप्रमाणे होत